अडचणीत सापडलेल्या बिनविषारी आणि अहिंस्र पशुपक्ष्यांना जीवनदान दिल्याच्या बऱ्याच घटना आपण ऐकल्यात। नगर शहरातील सर्पमित्र आकाश जाधव यांनी मात्र तब्बल 34 नागांच्या पिल्लांना कृत्रिमरित्या जन्मदान देत निसर्गामध्ये मुक्त केलंय। याची जाधव यांनी वन विभागामध्ये नोंदही केली आहे। 42 दिवसांपूर्वी शहरामध्ये बुरुडगाव येथे घरकामासाठी पाया खोदत असताना इंडियन कोब्रा जातीच्या नागांची 42 अंडी आढळून आली। त्यातील 10 ते 12 अंडी फुटली होती। याबाबत परिसरातील नागरिकांनी वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अँड सोशल वर्क सोसायटीचे सर्पमित्र आकाश जाधव यांना माहिती दिली। जाधव यांच्यासह संस्थेचे अतुल पाखरे, नवाज शेख, समीर शेख यांनी घटनास्थळी जाऊन अंडी ताब्यात घेतली। तसेच त्या अंड्यासाठी एक लाकडी पेटी तयार करण्यात आली। त्यामध्ये 30 ते 40 डिग्री तापमान लाईटद्वारे देण्यात आले। जाधव दर 2 दिवसांनी त्या अंड्यांची तपासणी करत होते। 42 दिवसांनंतर त्यातील 34 अंडी फुटून 34 जिवंत नागांच्या पिल्लांनी जन्म घेतलाय। सर्प जमिनीतील बिळांमध्ये अंडी देतात, त्यामुळे ती अंडी उबवण्यासाठी नैसर्गिक तापमान मिळते। ही अंडी जमिनीच्या बाहेर काढल्याने ती उबवण्यासाठी जाधव यांना कृत्रिम तापमान द्यावं लागलं। सर्पमित्र आकाश जाधव यांनी सातारा येथे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अँड रिसर्च या संस्थेमध्ये सर्पांविषयी प्रशिक्षण घेतलंय। ते समाजामध्ये सर्पांविषयी प्रबोधन करतात। गेल्या 10 वर्षांमध्ये त्यांनी 4000 सर्पांना पकडून निसर्गामध्ये मुक्त केलंय। तसेच सापांविषयी समाजामध्ये विविध गैरसमज असून जाधव हे याबाबत लोकांचे प्रबोधन करत असतात। मे ते जुलै या महिन्यामध्ये नागाची मादी उंदरांच्या बिळामध्ये किंवा मुंग्या नसतील अशा ठिकाणी वारुळामध्ये अंडी घालते। एक मादी 30 ते 60 अंडी देऊ शकते। या अंड्यातून पिल्ले बाहेर येण्यासाठी 60 ते 62 दिवसांचा कालावधी लागतो। तोपर्यंत अंड्यांचे रक्षण करण्यासाठी मादी तेथेच राहते। नागाची पिल्ले जन्मताच विषारी असतात। माझं नाव आकाश जाधव। लहानपणापासून मला सापांची, वन्यजीव प्राण्यांची आवड होती। त्यानंतर मला हे सर्व पकडणे शिकायचं होतं। खास कारण म्हणजे सापांच्या हत्या होण्याचं कारण आहे। सापांच्या हत्या बऱ्याचशा प्रमाणात खेडेगावामध्ये, ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये होत असतात। त्यामुळे मी असं ठरवलं की या सापांना वाचवण्यासाठी आपण एक वाटा द्यायला हवा। त्यामुळे मी लहानपणापासून असे कुठेतरी शिकत राहिलो वन्यजीव प्राण्यांबद्दल, त्यांचे पुस्तक वाचन करत राहिलो। यानंतर मी विचार केला की यांना हाताळण्याचं ट्रेनिंग कुठं भेटतं, याचं प्रशिक्षण कुठं भेटतं हे मी पाहिलं। तर मला कळलं की सातारा जिल्ह्यामध्ये वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अँड रिसर्च सोसायटी सातारा म्हणून संस्था आहे। त्या संस्थेमध्ये माझे दाजी सभासद आहेत, ते सर्पमित्र म्हणून या संस्थेमध्ये काम करतात। तर मी त्यांच्याकडे शिकण्यासाठी गेलो। जवळपास आता 10-11 वर्षाची गोष्ट आहे। त्यावेळेस मी जवळपास 6 महिने त्या ठिकाणी प्रशिक्षण घेतलं सापांबद्दल हाताळण्याचं। साप कसे हाताळतात, कसे पकडतात, कसे रेस्क्यू करतात, त्यानंतर पकडल्यानंतर कशा पद्धतीने त्यांना बॅगिंग करतात, सोडायची वेळ कशी असते, किती तासात त्यांना सोडावं लागतं, कुठल्या ठिकाणी सोडावं लागतं, हे सगळं शिकून घेतल्यानंतर मी 10 वर्षापासून इथे नगर जिल्ह्यामध्ये काम करतो। आतापर्यंत जवळपास मी 4 ते 5 हजाराच्या आसपास साप पकडले। दुर्मिळ सापांची वन विभागामध्ये नोंद केली। जसं जसं मला सोपं पडेल तसे सापांची मी नोंद करत राहिलो। जे सापांची नोंद करायला जमलं नाही ते मी परस्पर सोडून पण दिले। प्रत्येक सापांची नोंद करणं शक्य होत नाही। बऱ्याच वेळा ऑफिस बंद असतं, बऱ्याच वेळा आम्हाला पण टाईम नसतो। त्यामुळे पण दुर्मिळ साप जर असेल तर याची मी वन विभागामध्ये नोंद करतो। त्यानंतर असं करत करत गेल्यानंतर बऱ्याचशा वेळा फोन पण येतात, कुठे अंडे भेटतात, कुठे सापांची पिल्लेही भेटतात, पण ते सक्सेस होत नाही। ज्यावेळेस आपण नैसर्गिक वातावरणामध्ये जर बदल झाला तर ते अंड्यांतून पिल्लं बाहेर येणं शक्य होत नाही। त्यानंतर हळूहळू अभ्यास करताना मला कळलं की सापांच्या अंड्या उबवण्याची म्हणजे जी क्षमता असते तापमानाची, ती त्याला 30 ते 60 डिग्रीच्या आसपास ठेवावं लागते। अंडे उबवण्याविषयी माहिती भेटल्यानंतर मी म्हणजे काही दिवसांनी मला असे बरेचसे अंडे पण भेटले होते काही ठिकाणी, पण त्या ठिकाणी मी घेऊन नाही आलो कधी, कारण त्याबद्दल अपूर्ण माहिती असल्यामुळे मी ती करू शकलो नाही। याच्यानंतर मला जसं मी सर्पमित्र म्हणून काम करत गेलो त्यानंतर हळूहळू जास्त माहिती झाली। याच कालावधीत मला आता काही दिवसापूर्वी, जवळपास 50 दिवसांपूर्वी मला अहमदनगर जिल्ह्यामध्ये बुरडगाव येथे एका व्यक्तीचा फोन आला, कुलकर्णी म्हणून आहेत। तर त्यांनी फोन केला की म्हणे आमच्या इथे पाया खोदताना असे अंडे वगैरे सापाची वगैरे कसले तरी असतील, बहुतेक 60-70 अंडे आहेत,
पण ते म्हणे बहुतेक साप असण्याची शक्यता आहे, तुम्ही तो साप पण घेऊन जावा आणि अंडे पण घेऊन जावा, कारण की आम्हाला इथं घर बांधण्यासाठी आम्ही खोदकाम करत आहेत. मग मी त्या ठिकाणी गेलो. साप तर भेटला नाही, पण अंडे वगैरे भेटले. त्या ठिकाणी जवळपास 50 ते 60 अंडे होते. ते अंडे मी घेऊन आलो आणि 30 ते 60 डिग्रीच्या तापमानामध्ये मी त्यांना लाकडी पिटी बनवून त्याला लाईटद्वारे तापमान देऊन त्याच्यामध्ये उबवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जवळपास 42 दिवसानंतर त्यातून 34 पिल्लं बाहेर पडली. बाकीचे आता राहिलेले ते आता होत आहेत हळूहळू. आज उद्या होतील पूर्णपणे. मग ते निसर्गात सोडून देऊ आम्ही. ते पिल्लांचं काय केलं? जे 43 पिल्लं होते पहिले, ते पूर्णपणे आम्ही म्हणजे निसर्गात वन विभागामध्ये नोंद केली. याआधी जे पिल्लं निघले 34 पिल्लं होते, ते 34 पिल्लं आम्ही वन विभागामध्ये पहिले नोंद केली की 34 पिल्लं अंड्यातून बाहेर उबवले. त्यानंतर आम्ही त्यांना निसर्गात सोडले. आता जे बाकीचे उरलेत आहेत 9-10 पिल्लं असतील अंडे आहेत, तर त्यामधून आता 5 पिल्लं बाहेर पडली, 4 पिल्लं बाकी आहेत येण्याची. ते 4 पिल्लं बाहेर येतील आज उद्या. मग ते आले की आम्ही सोडून देणार त्यांना. अंड्यामधनं बाहेर आल्यानंतर ही पिल्ले 1 ते 2 आठवड्यानंतर दुसरीकडे निघून जातात. कीटक, सरडे, पाली, बेडूक, लहान बिनविषारी साप हे नागांचे भक्ष्य असल्याचे जाधव यांनी सांगितले. स्वराज खोबरे, C24 तास, अहमदनगर.